मारलंच काय, हेच का, ते होत नाही. ती म्हणते हा ओरड ओरड, तू धर धर माझे केस धर वगैरे. असं को ऍक्टर मिळणं खूप कमी असतं की प्लीज माझे केस धरू नको, हा मला असं काही नखरे नाही. कामाचा लोड वाढतो, कामाचे तुमचे तास वाढतात, पण तरी सुद्धा आयरिसमध्ये 12-13 तासांची शिफ्ट असते. ती कधी एक्सटेंड झालेली नाही, टचवूड ती एक्सटेंड होऊ नये त्याची काळजी आम्ही घेतोच. पण हे थोडंसं स्वरूप. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनलमध्ये. आज आपल्याबरोबर गप्पांसाठी बसले आहे तू अनोळखी तरी सोबत या मालिकेची नीलांबरी, अर्थात आपली हेमांगी कवी मॅम. मॅम कशा आहात? मस्त, कमाल. उन्हाळ्यात खूप छान वाटतंय. खरंच खूप गरमी, आणि गरमीमध्ये शूटिंग करणं म्हणजे थोडंसं हे होतंच की एवढ्या तापट उन्हामध्ये यायचं सेटवरती. हो, पण तरी सुद्धा आपलं आवडतं काम आहे, त्याच्यामुळे या गोष्टी जरा दुय्यम आहेत. आणि सिरियल खूप छान चालली आहे. थँक्यू. मी पर्सनली फॉलो करते आणि मला खरंच ट्रॅक पण खूप छान वाटतं आणि खूपच सुंदर प्रकारे तुमचा कॅरेक्टर उभरून येतं. तर त्याबद्दल काय सांगतात? खूप मजा येते, कारण का मी पहिल्यांदा अशी आउट अँड आउट विलन करते, निगेटिव्ह कॅरेक्टर करते, सासू करते त्यात. त्यामुळे खूप छान वाटतंय. पण टिपिकल विलन किंवा आता कुरघोड्या करायच्याच आणि ही इतकी वाईट आहे की तिला बाकीचे रिलेशन्स नाहीत किंवा असं काहीच नाहीये. तिला फक्त एखादं कॅरेक्टर म्हणजे सून अर्पिता, तिला त्या घरात नकोय, एवढाच फक्त राग आहे. बाकी ती छान आहे, व्यवस्थित आहे. फक्त एवढंच आहे, रागीट आहे. तिचा शब्द शेवटचा शब्द, आणि तिचं सगळ्यांनी ऐकायचं, म्हणजे चाळीतल्या लोकांनी पण तिचं ऐकायचं. सो असं कॅरेक्टर करायला मजेशीर आहे. आणि आमचे डिरेक्टर जयंत पवार ते एक एक असे आम्हाला न्यूएन्सेस सांगतात की हेही करून बघ, तेही करून बघ. त्यामुळे एवढं फ्रीडम आणि एवढं काय म्हणतात, आमचे इनपुट्स कधी कधी ते असं करू का, मग ते म्हणतात की हो करा. कधी अति झालं तर लगेच थांबवतात की नको नको एवढं नको वगैरे. तर हे सगळी मजा मस्ती करत आम्ही सिरियल करतोय, काम करतोय. त्यामुळे करताना खूप मजा येते. खूप मजा येते आणि आम्हाला पण पाहताना खूप मजा येते. तुमचं कॅरेक्टर आणि तुमचे जे स्विच होत असतात, तुमचे मूड्स, ते बघायला जास्तीत जास्त मजा येते. तर जेव्हा तुम्हाला हे ऑफर झाली होती तर स्क्रिप्ट होतं ज्याच्यामुळे हा बोललात की तुमचं कॅरेक्टर होतं जे तुम्ही करत होता? मला मनीष दळवी, आमचे जे प्रोडक्शन हेड आहेत, त्यांनी विचारलं की असा असा रोल आहे आणि तू करशील का. तर नेगेटिव्ह आहे. तर मी आधी थोडीशी विचारात पडले होते की नेगेटिव्ह, म्हटलं हेच चॅलेंजिंग आहे. कारण का आतापर्यंत मी अशी सोशिक आणि अशी खूप अशी मुलीला सांभाळून घेणारी वगैरे आणि मुलीसाठी काहीही वाटेल ते करणारी आई होते. थोडीशी रडूबाई होते, भाऊक होते. पण आता ह्याच्या कम्प्लीट अपोजिट मला कॅरेक्टर करायचं होतं. थोडी मी जरा विचारात पडली होती की काय करू, पण म्हटलं की हीच ती वेळ आहे. आपल्याला पण तेच तेच करून थोडासा कंटाळा आलेला असतो. ब्रेक मिळेल, मोनोटोनी ब्रेक होईल, आणि त्याच्यामुळे मी हो म्हटलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा शिरीष लाटकर आमचे लेखक, त्यांनी जेव्हा मला कॅरेक्टर वाचून दाखवलं, म्हटलं हे कमाल आहे आणि अशी संधी परत मला मिळणार नाही की खूप रिअलिस्टिक झोनला राहून ही सासू प्ले करायची. म्हणजे आता बघाच आता मी कसं करते, तसा जॉनरही ठेवला नाहीये, तसा मूडही नाहीये अख्ख्या सिरियलचा. त्यामुळे ते मी करायला पटकन हो म्हटलं. आणि अगेन आता जे काही चालू आहे त्या सगळ्यामध्ये आयरिस प्रोडक्शन, विद्याधर पाठारे यांचं प्रोडक्शन, याच्या आधी पण मी सिरियल्स त्यांच्या केल्यात. त्यामुळे ते एक मी आधीही म्हटलं होतं की पैसे कुठेही जाणार नाहीत, बुडणार नाही, वेळेचे वेळ मिळणार, जे आहेत तेवढे मिळणार. सो हा एक दुसरा पॉइंट होता मला. आणि बाकी मी कलाकार विचारले, म्हणजे आउट ऑफ क्युरिओसिटी, म्हणजे माझं असं काही नाही मी याच्यावर करणार नाही त्याच्यावर, पण एक आउट ऑफ क्युरिओसिटी. मी योगितेला मला वाटतं एकदा किंवा दोनदा भेटले होते असंच जनरल पार्टीजमध्ये. मिळणारी वा हिला ओळखते मी, अमृताला भेटले होते. पण बाकी सगळे, योगेश केळकर जो माझा नवरा प्ले करतो त्याला तर अनेक वर्षांपासून मी ओळखते. जयंत पवार आमचे डिरेक्टर, त्यांना अनेक वर्षापासून. प्रोडक्शन तर ओळखीचं होतंच. प्लस मला माझी ही 2 मुलं जी आहेत, अथर्व मराठे आणि अंबर गणपुले, त्यांना मी पाहिलं नव्हतं किंवा भेटले पण नव्हते. पण ते पहिल्याच दिवशी आमचा आईस ब्रेक इतका कमाल झाला ना की आम्हाला पुढे काहीच नाही, म्हणजे एक फॅमिलीच झालो आम्ही. त्यामुळे ह्या सगळ्यांबरोबर कामं करताना सगळी बॅक ऑफ द कॅमेरा जी टीम आहे त्यांना ओळखत होते. त्यामुळे नवीन असं काहीच वाटलं नाही. आणि हे आपलेच आहेत आणि वर्षानुवर्ष, म्हणजे पहिला एपिसोड हा आमचा कदाचित 200वा एपिसोड असेल, इतकी आम्ही जेल्डअप झालो होतो, दिसत होतो. त्यामुळे मजा अशीही येत होती आणि मॉनिटरी वाईज पण येत होती. बरोबर. तर आम्ही तुमचे बघितले, तुमचे आणि ते अर्पिताचे जे काही वाद होतात, पण ऑफ कॅमेरा सुद्धा आम्ही सोशल मीडियावरती बघतोय की तुमच्या दोघांचे रील्स जे व्हायरल होतात ते बघून खूप छान वाटतं. तर ते सांगा जरा, ते बॉन्ड कसं आहे तुमचं? म्हणजे ते जर बॉन्ड बघितलं तर मला लोक ओरडतील की अगं तू इतकी चांगली वागतेस तिच्याशी, मग खरी सिरियल मध्ये का नाही वागत. त्यामुळे पण तेच आहे ना, मी म्हटलं की इतका बॉन्ड तयार, इतका सुंदर तयार झालाय ना
की ते करताना तिकडे मजा येते. मग आम्हाला हसायला येतं की आम्ही बॅक ऑफ द कॅमेरा आपण कसे असतो ना आणि हे करताना कसं असतं. त्यामुळे आणि गिव्ह अँड टेक खूप छान होतं अशामुळे. जर तुमची ऑफ कॅमेरा दोस्ती झाली ना, दोस्ती, मैत्री खूप पुढची गोष्ट आहे, पण दोस्ती झाली, काही काही गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागत नाहीत. मी जर तिला पकडलं तर ती खूप जोरात धरतेस हेमांगीताई वगैरे असं काहीच होत नाही. माझ्याकडून काही झालं तर सॉरी सॉरी. हा जो गिव्ह अँड टेक आहे ना, हा खूप महत्वाचा असतो. त्याच्यामुळे शूटिंग थांबत नाही. मग त्याच्यामुळे तिला लागलंच काय, हेच का, ते होत नाही. ती म्हणते हा ओरड ओरड, तू धर धर माझे केस धर वगैरे. असं को ऍक्टर मिळणं खूप कमी असतं की प्लीज माझे केस धरू नको हा, मला असं काही नखरे नाही. किंवा ते जेव्हा दोस्ती होते ना तुमच्यामध्ये, काम करताना खूप मजा येते आणि छोट्या छोट्या बारीक बारीक कोरीव काम करायला मजा येते. सो तिच्याबरोबर ते आहे. माझ्या मुलांना मी ओरडते तेव्हा नंतर होते सॉरी सॉरी मी जरा मोठ्याने ओरडले वगैरे. त्याला चाल काय एवढे काय सीनसाठी करतोय आपण. राईट. आणि तुमची पर्सनॅलिटी बघून खरंच असं वाटतं, फर्स्ट टाइम जे बघेल ना त्यांना असं वाटत असेल की तुम्ही खूप स्ट्रिक्ट आहात. मला तर असंच वाटलेलं. तुम्हाला आता मी शूटिंग करताना पण बघितलं ना, अरे थोडं स्ट्रिक्ट आहे तर मॅम वाटतं, पण आता असं वाटतं की चिल आहेत. म्हणजे नाही असंच इम्प्रेशन वाटू दे, राहू दे राहू दे. असंच छान आहे. असं जरा सगळे घाबरलेले बरे असतात. पण जेव्हा तुम्ही अर्पिता बरोबर शूट करता किंवा अंबर बरोबर, तर एक असा मुवमेंट जो तुम्हाला लक्षात राहिला, म्हणजे तो इमोशनल असू किंवा हसणारा असू, पण तो एक मुवमेंट जो तुम्हाला लक्षात आहे, बेस्ट मुवमेंट? खूप आहेत. असं एक नाहीच. म्हणजे करता करता अंबर जेव्हा बोलायला लागतो समीर म्हणून, तेव्हा आम्ही ऍक्च्युअल रडलोय सीन मध्ये. ते इतके अनेक मोमेंट्स, म्हणजे रोज आम्ही काही ना काहीतरी वाह वाह आम्ही तिथे तिथे कॉम्प्लिमेंट देतो. योगिता काहीतरी करून जाते तेव्हा असं वाटतं की आई गो किती गोड. त्यामुळे खूप आहेत ग, एक असं नाहीच होऊ शकत. एक होता आय थिंक तिच्या येण्याचा सीन, गृहप्रवेशाचा. ज्या पद्धतीने ती आली तेव्हा मला रडायचं नव्हतं, मला रागराग करायचा होता, पण मला तिचा चेहरा बघून आणि ते बघून मला इतकं, म्हणजे कितीही आपण ऍक्शन म्हटल्यानंतर ऍक्टर असलो तरी एक ह्युमन बिंग थोडासा असतो. आणि माझ्या मागे मागे कॅमेरा होता, माझा चेहरा दिसत होता आणि मी हमसून हमसून रडत होते. असंही होतं. त्यामुळे मजा येते. ते असं खूप मोमेंट्स आहेत जिथे आम्हाला खूप छान फिलिंग आलं. आम्ही रडलोय, आम्ही खूप हसलोय की असं कसं हे ते. काही काही गोष्टी ओव्हर द बोर्ड अशा वाटल्या कधी तर आम्ही असं रिॲक्ट पण होतो की अरे बापरे हे एवढं करायचंय, एवढा त्रास द्यायचा या मुलीला वगैरे. पण ते सिरियलचा भाग आहे आणि हेच दाखवण्याचा प्रयत्न करतो की असं नाही वागलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कुणाशी, सुनेशी, मुलीशी, तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे असं वाटतं की हा नाही बरोबर, हे असं निलंबरी चुकीची आहे हेच दाखवलं जातं. आणि असं वागू नये कोणा आपल्या घरात, आणि आपल्या मुलींना, आपल्या सुनांना असं कधी वागू नये. हा वेळोवेळी करेक्शनचा मुद्दा पुढे येतो ना, हे जास्त छान आहे. नाहीतर नाही असं बापरे नाहीतर आपलं हे असंच वागलं पाहिजे असं कुठेही मेसेज जात नाहीये ना, याची खबरदारी घेतली जाते. तसे सीन होतात, पण त्याच्यानंतर मला चाप पण बसतो. मग आता नवसा आजी आलेली आहे, तिने मला जाणीव करून दिली की तू जे वागतेस ना सुनेशी ते बरोबर नाहीये आणि ती चूक आहे. ती किती मोठ्या मनाची बघ, एवढं सहन करून सुद्धा ती घरात थांबते, ह्याची कदर राख. त्यामुळे हा मेसेज पोहोचतोय लोकांपर्यंत, ते जरा बरं वाटतंय. आणि मला जरा सोशल मीडियावर जरा शिव्या पडतात मला, म्हणजे निलंबरीला, की कसं वागतेस तू, जरा जरा मुलीला सांग स्वतःच्या. तोच माझा नेक्स्ट क्वेश्चन हाच होता की आता तुम्हाला एवढे मेसेजेस येत असतील, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, तर ते तुम्ही कशा प्रकारे घेता? आणि एक मेसेज जो तुम्हाला म्हणजे डीएम केलाय किंवा स्पॉटेड विचारला गेलाय, तो जो इमोशनल आहे किंवा तो तुमच्या लक्षात कायम राहील, तो कुठला एक मेसेज आहे? हेच येतात मला. आणि ही मला वाटतं या कॅरेक्टरची पावती आहे, माझ्या कामाची पावती मी म्हणेन. मी जरा हे होईल, गर्व येईल मला असं वाटेल, पण ह्या कॅरेक्टरची पावती आहे, या रायटरची पावती आहे की अगं जरा अर्पिताशी नीट वाग ना. तुला इथे रील करायला बरोबर तिला नाचायला हवे असतेस, मग सिरियलमध्ये का अशी वागतेस, असे जेव्हा कमेंट येतात तेव्हा हसायला येतं. पण मग करेक्ट पोचतंय ते. म्हणजे लोकांना असं वाटतं की निलंबरीने नीट वागावं सुनेशी, इतकी गुणी सून मिळाली आहे तर तिच्याशी असं का वागते, असे मला सतत डीएम वगैरे. आणि मला कळत नाही हे काय निलंबरी, हा निलंबरीला बोलतायत, मला नाही बोलत आहेत. मला कॅरेक्टरला बोलतायत की नीट वाग जरा. राईट. आणि तुम्ही आधीही इंडस्ट्रीमध्ये एवढं काम केलं आहे, तर एक गोष्ट जी आधीची आत्ता बदलायला नको होती पण ती बदलली, ती काय वाटतं तुम्हाला? ऍक्च्युली काहीच बदललं नाहीये, पण काय होतं की कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे ना, जी चांगली आहे वाईट आहे मला माहित नाही, पण हा जो
पहिले 22 किंवा 25 मिनिटं असायची, आता ती 35 मिनिटं हम्म. झालेली आहेत. सो ना कामाचा लोड वाढतो, हम्म. कामाचे तुमचे तास वाढतात, पण तरी सुद्धा आयरिसमध्ये 12-13 तासांची शिफ्ट असते, ती हम्म. कधी एक्सटेंड झालेली नाही आहे. हम्म. टचवूड हम्म. ती एक्सटेंड होऊ नये त्याची काळजी आम्ही घेतोच. पण हे थोडंसं स्वरूप मला वाटतं आत्ताचं बदललंय, की टेलिकास्टचं ड्युरेशन वाढल्यामुळे हम्म. इथे थोडंसं अधिक काम करावं लागतं. अधिक काम हो. करावं लागतं. हे एक चेंजेस तुम्हाला हा वाटतं. एवढंच, बाकी काही नाही. बाकी सगळं ठीक आहे. बाकी ओके. बाकी कारण ना ही सिरियल थोडीशी वेगळी आहे, हम्म. हम्म. म्हणजे इतर सिरियलपेक्षा. म्हणजे हम्म. अजूनही आम्ही तो जुन्या पद्धतीचा झोन ठेवला, हम्म. रिअलिस्टिक झोन, जुना हम्म. नाही रिअलिस्टिक झोन Realistic ठेवलाय, की zone. खूप आउट अँड आउट काहीतरी ड्रामाच भरलाय आणि हम्म. ड्रामासाठी वाटेल ते चालू आहे हम्म. असं नाहीये. नाही. ड्रामा घडला त्याच्यानंतर काहीतरी हम्म. जे आपल्या तुझ्या माझ्या घरात घडतं तेही दाखवलं तेही गेलंय. दाखवलं. म्हणजे त्याची शूटिंगची पद्धत, हम्म. सीन बांधायची पद्धत, म्हणजे अगदी आम्ही खाता खाता हम्म. बोलतोय. हल्ली हम्म. थोडंसं असं असतं की पहिलं घास खा प्या, हम्म. किंवा जेवणाचं ताट आहे आणि कोणीच खात नाहीये, हम्म. हम्म. सगळे नुसते बोलतातच आहेत. पण आमच्या डिरेक्टरने सांगितलं की नाही, खाता खाता आणि तोंडात घास असताना ठेवता बोला. ठेवता हम्म. बोला, तुम्ही हम्म. क्लॅरिटी ठेवा. हम्म. ते आता तुमचं कसं ते तुमचं हम्म. क्राफ्ट आहे, पण तसे तुम्ही खूप रिअलिस्टिक, आपण जसं आता एकमेकींशी बोलतोय हम्म. तसाच झाला पाहिजे, आणि ते करताना खूप मजा येते. खूप म्हणजे मजा थोडंसं सुरुवातीला जड गेलं, कारण का इतकी वर्ष तशी सवय नव्हती ना हम्म. हिंदी सिरियल्समध्ये. काय होतं की जेवता जेवता वगैरे, नाही 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 वो अच्छा नहीं देख रहा है, हम्म. आप पहला खाना खा लो, हाँ, फिर फिर बात करो. तर ते इकडे ब्रेक करायला थोडं कठीण गेलं, पण आता खूप मजा येते. आता आम्हाला डिरेक्टरने नाही सांगितलं तरी आम्ही खाता खाता बोलतो, मग खाता खाता काही काही घास उडतात वगैरे, तेही नाही नाही चालेल, छान वाटतंय ते. छान वाटतं. रिअल वाटतं. रिअल वाटतं. रिअल आणि तशाच रिॲक्शन्स पण येतात, की हे अगदी म्हणजे दुसऱ्यांच्या, म्हणजे बाजूच्या घरात चाललंयत असे सीन आम्ही बघितलेत असं वाटतंय. असं वाटतंय. बरोबर. पुढे काय आम्हाला अजून ट्विस्ट बघायला भेटणार? बापरे. ऑलरेडी हर एक एपिसोड मध्ये आम्हाला ट्विस्ट दिसतोय. आता पुढे अजून काय आहे? खूप मोठा ट्विस्ट आहे, म्हणजे तो खूपच कमाल आहे, तो मी नाही सांगणार आहे. पण म्हणजे हृदयद्रावक असा एक चेंज आहे, आणि अर्पिताचे जेवढे फॅन्स आहेत ते त्यांना खूप वाईट वाटणार आहे, पण एक मस्त तशा अर्थी मस्त, पण तशा अर्थी नाही नाही मस्त मस्त. असा एक ट्विस्ट येणार आहे. आणि बघूया. बघूया. पण हे एवढी खात्री आहे की तो लोकांना आवडेल, आणि समीरच्या प्रेमात, म्हणजे अंबर गणपुलेच्या प्रेमात लोक, मुली अजून पडतील. म्हणजे त्याला आता ग्रीन फॉरेस्ट काय आणि हो. ग्रीन फ्लॅग काय असे एक टॅग यायला लागलेत. मला असं वाटतं आता ग्रीन युनिव्हर्स तयार होईल की काय त्या प्लॉट नंतर आणि त्या ट्विस्ट नंतर. सो ते होणार आहे. हो, समीरचं कॅरेक्टर खरंच खूप छान आहे. मुलींना असं पाहिजे लाईफ हो, हो, पार्टनर, हो. तसा सेम कॅरेक्टर आहे त्याचं, हो. तर खूप छान वाटतंय. आणि आम्ही आता रिसेंट कालच आलेला प्रोमो पण बघितला, त्यात पण खूप सुंदर वाटतं. त्यांचे जे लग्नानंतर विधी आहेत ते. सगळ्या हो, होत हो, आहेत, हो. ते छान वाटतं दोघांना एकत्र. आणि ते विधी फक्त असं खूप कोणाची काय तमा न बाळगता वगैरे केले वगैरे असं नाहीये. त्यात सुद्धा एक काय म्हणतात, सगळे चाळ बघतीये, मोठी लोक बघतायत, हे सगळं भान ठेवून समीर वागलाय, अर्पिता वागलीये. त्यामुळे ते बघताना पण, बघता बघता आम्ही कधी कधी प्रेक्षक होतो की किती छान, नाही नाही अरे कॅरेक्टर मध्ये राहायचंय असंही होतं. असंही होतं. खूप छान, खूप छान. आणि आम्ही पण आता बघत राहू सिरियल, मजा येईल. पुढे ट्विस्ट वगैरे. फॅन्सला काय मेसेज देतात? असंच निलंबरीवर थोडं प्रेम करत राहा आणि आमच्या सिरियलवर प्रेम करा. ही सिरियल किंवा ह्यातले कॅरेक्टर्स काही बाहेरचे नाही आहेत, आपल्या आजूबाजूला आहेत, आपल्या कदाचित घरातले सुद्धा आहेत, आणि असंच प्रेम करत राहा. त्यामुळे मजा येते, आणि तुम्हाला एंटरटेन करणं हा मेन मुद्दा आहे. तो जर तुमचा रिस्पॉन्स जर आम्हाला छान आला तर तो येतोच आहे, आणि त्यामुळेच आम्ही उभे राहतोय. तर अजून आला तर आम्ही अजून तुम्हाला काहीतरी छान देऊ. आणि टेक अवेज या सिरियल मधले खूप आहेत. म्हणजे प्रत्येक एपिसोडमध्ये अरे आज ह्या एपिसोडमध्ये हे मला मिळालं, हे सापडलं, हे छान झालं, हे नाही झालं पाहिजे, हे माझ्याबरोबर पण घडलं, हे असे अनेक टेक अवेज आहेत, आणि ते आम्ही तुम्हाला देत राहू. आणि खूप छान. परत आपण लवकरच भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.